आज दिवसभरात पावसाची संथ बॅटिंग होती। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 18.55 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। आज सायंकाळी 7 वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी 33 फूट 7 इंचांवर होती। जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली असून कोणत्याही क्षणी राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची चिन्ह आहेत। मात्र अजून काळम्मावाडी धरणात 40% पाण्याची गरज आहे। यावर्षीच्या जून महिन्यात पावसानं ओढ दिली आणि त्यानंतरही पाऊस टप्प्याटप्प्यानं हजेरी लावतोय। 2-4 दिवस चांगला पाऊस होतो आणि पुन्हा पावसाचा जोर कमी होतो। आज दिवसभरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या। ढगाळ हवामानासह 10 ते 15 मिनिटं पाऊस पडायचा आणि त्यानंतर तास दीड तास उघडीप असायची। त्यामुळे पावसाळी हवामान असलं तरी यंदा महापुराची स्थिती निर्माण झाली नाही। 26 जुलै 2005 चा महापूर, 5 ऑगस्ट 2019 चा महापूर लक्षात घेता यावर्षी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत तरी पावसानं खूपच कमी हजेरी लावली आहे। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 18.55 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामध्ये गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 61.4 मिलीमीटर पाऊस झालाय, तर हातकणंगले तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 3.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तुलनेनं धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे। त्यामुळे आज सायंकाळपर्यंत राधानगरी धरण 99.51% भरलं होतं। धरणाच्या स्वयंचलित दरवाजांवर पाण्याचा दबाव वाढला की कोणत्याही क्षणी दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे। सध्या राधानगरीतून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली गेलेत। काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेसाठी महत्त्वाचं असलेल्या दूधगंगा धरणात आज अखेर 63% पाणीसाठा झालाय। त्यामुळे अजूनही दमदार पावसाची कोल्हापूरला गरज आहे।